चला, काय बघितलं आता आपण सिंहाचा छावा हे बघितलंय आणि वाघाचा बछडा हे बघितलंय. आता पुढे बघूया आपण. हत्ती, बलाढ्य आणि सगळ्यात मोठा प्राणी. सिंह आणि हत्तीचं भांडण झालेलं बघितलं तुम्ही कधी? नाही होत. म्हणून सिंह हा जंगलाचा राजा जरी असला तरी सिंह हत्तीच्या नादाला लागत नाही. पण आता बघायचं काय आपल्याला नेमकं? हत्तीचा आपल्याला पिल्लाचं नाव बघायचंय. हत्तीच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? करब किंवा पिल्लू म्हणतो. पिल्लू हा शब्द बघितला आपण की भरपूर कॉमन आहे. पिल्लू हा शब्द सगळीकडे पिल्लू 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 सगळीकडे पिल्लू पिल्लू दिसतं. मग तुम्हाला पिल्लू दिसणारे शब्द क्वचित विचारले जातात का? कारण की पिल्लू बऱ्यापैकी प्राण्यांच्या पिल्लांना पिल्लूच म्हणतात. तर मग हत्तीच्या प्राण्याला वेगळा शब्द कोणता आहे? करब. करब. त्याच्यामुळं करबवर आपल्याला फोकस पाहिजे. हा शब्द इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरती आपला फोकस पाहिजे वाचताना. हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर करब. ह्याला करब नाव ठेवून द्यायचं डायरेक्ट. ही हत्ती बघितलेला आपण फ्रेम मध्ये बघितलेला हा हत्ती, त्याच्या पिल्लाचं नाव काय होतं? करब. करब ही नाव होतं त्या पिल्लाचं. परत काय आता? हरिण. हरणाचं बघा, ही मोठा हरिण, हा छोटा हरिण. मोठ्या हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? पाडस किंवा शावक. हे शब्द, हे जे शब्द आहेत असे जे ऑड शब्द असतात. आता हरिण काय तुम्हाला रोज बघायला भेटत नाही. सिंह कसा आहे? सिंह आपल्याला आवडत असतो. लहानपणापासून सगळ्यांनी सांगितलं असतं जंगलाचा राजा सिंह, जंगलाचा राजा सिंह असं सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्या पोराला छावा म्हणतात हे आपल्याला माहित झालेलं असतं. पण आपण युजली हरिण हा शब्द वापरतो का? नाही. जरी वापरत असलो तरी त्याच्या पिल्लाला काय म्हणतात हे वापरतो का आपण? नाही वापरत. म्हणून हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? तर हरणाच्या पिल्लाला पाडस किंवा शावक म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. ह्याला गोल करून ठेवायचं आणि इथून पुढे एक लक्षात ठेवायचं. ह्याला काय करायचं आपण? IMP. IMP म्हणजे काय रे पोरांनो? IMP म्हणजे इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट म्हणजे काय? इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचं. IMP इथं लिहून देतो मी तुम्हाला आजची इंग्लिश वोकॅब्युलरी. IMP म्हणजे इम्पॉर्टंट. IMPORTANT म्हणजेच काय तर महत्वाचे. हा झाला आजच्या वोकॅब्युलरीचा शब्द. हे लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इथं IMP का लिहिलंय मी. IMP म्हणजे महत्वाच्या शब्दाला आपण गोल केलाय. त्याच्या पुढे काय? घोड्याच्या ह्याला शिंगरू. ते आपण आधीच बघितलेलं आहे. घोड्याच्या आणि गाढवाच्या ह्याला काय म्हणतात ते आपण आधी बघून झालंय. आता मग पुढे बघू आपण. हा, हे बघा आता पुढं काय दिलंय बघा? पिल्लू अनेकांचे, शिंगरू दोघांचे, म्हशीचे दोन नावं, सगळं सेपरेट करून दिले तुम्हाला. तुमचं कष्ट वाचवलंय. काय? कुत्र्याच्या ह्याला पिल्लू म्हणतात, मांजराच्या ह्याला पिल्लू म्हणतात, हत्तीच्या ह्याला पिल्लू म्हणतात, कोंबडीच्या ह्याला पिल्लू म्हणतात, पक्षाच्या ह्याला पिल्लू म्हणतात. मी तुम्हाला काय म्हणलं? पिल्लू हा शब्द बऱ्याच वेळेस येतो. त्याच्यामुळे पिल्लू हा शब्द कधीतरी लय बऱ्याच वेळेत ना एखाद्या वेळेस चुकून विचारला जाऊ शकतो. पण बाकीचे जे पिल्लू सोडून जे बाकीचे शब्द आहेत जे की ऐकायला वाचायला थोडेसे अवघड वाटतात किंवा बोलायला थोडेसे अवघड वाटतात ते शब्द मुद्दाम जाणून बुजून विचारले जातात. का? कारण की ती परीक्षा आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला तसं विचारणं गरजेचं आहे. नाहीतर मग सगळ्यांना येणार विचारलं तर मग तुमचं मेरिटमध्ये तुम्हाला मेरिट लावायचा काही संबंधच नाही ना. आलं का लक्षात तुमच्या? त्याच्यामुळं हे लक्षात ठेवायचं. आता पिल्लू. आता हत्तीचं बघा, इथं हत्तीच्या इथं समोर पिल्लू दिलंय. हत्तीचा आपण काहीतरी शब्द बघितला होता. तो काय होता? लगेच दाखवतो तुम्हाला. हा बघा, करब. हत्तीच्या ह्याचा करब हा शब्द होता. हेच तुम्हाला करायचंय घरी. घरचा अभ्यास म्हणजे काय असतो? जे आपण आधी शाळेत शिकवलंय किंवा जे आपल्याला क्लासमध्ये शिकवलंय ते आपण घरी जाऊन व्यवस्थित एकदा वाचून काढणं हाच घरचा अभ्यास असतो. इथं पिल्लाच्या समोर लगेच असं करायचं आणि करब हे लिहून घ्यायचं. आता मी एवढा वेळ तुम्हाला स्लाइड शिकवत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे लक्ष देणं अपेक्षित होतं. आता ही स्लाइड आली की ही थांबवायची, ह्याच्यातले सगळे प्रश्न बघायचे. ह्या प्रश्नांमध्ये किंवा ह्या शब्दांमध्ये कुठं कुठं काय काय मिसिंग आहे. मिसिंग म्हणजे काय? की कुठं कुठं काय काय गाळलेलं आहे, लिहिलेलं नाही, ते व्यवस्थित लिहून घ्यायचं. ते तुमच्यासाठी ठेवलंय. का? कारण की तुम्ही परत एकदा स्लाइड बघावी आणि परत एकदा तुमची त्या गोष्टीची रिव्हिजन व्हावी म्हणून. आता बघा, इथं घोड्याचं शिंगरू, गाढवाचं शिंगरू सेम. हीच तर तुम्हाला सांगत होतो मागाशी मी. सेम. आता ह्यानी काय झालं? ह्यानी गोष्टी सेपरेट झाल्या म्हणजे वेगळ्या झाल्या. त्याच्यामुळे काय होणार? आता तुम्हाला हे वाचताना पाठ करताना सोपं जाणार. इथं पिल्लू पिल्लू लिहिलंय. पूर्ण ह्या सगळ्या शब्दामध्ये पिल्लू पिल्लू लिहिलंय. पिल्लू पिल्लू तुम्हाला 4 वेळेस वाचायची गरज नाही. तुम्हाला काय करायचंय? कुत्र, मांजर, हत्ती, कोंबडी, पक्षी असं डोळं टाकायचं. काय? कुत्र, मांजर, कोंबड, हत्ती, पक्षी ह्या सगळ्यांच्याला काय म्हणतात बाबा? पिल्लू. झालं, संपलं. इथं काय? शिंगरू. काय? घोडा आणि गाढव काय म्हणतात? शिंगरू. घोडा आणि गाढव काय म्हणतात? शिंगरू. पुढं काय? म्हशीची 2 नावं. म्हशीचं काय असतंय? रेडकू आणि
पारडू, जे की आपण बघितलेलं आहे, जे ज्यातलं दोन्ही बरोबर आहे. पुढं काय आता? आता ही परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न, ज्याच्यासाठी आपण केला एवढा सगळा अट्टहास. तुम्ही बसलाय माझ्या समोर, बोर झालंय तरी सुद्धा, वळवळ चालली तरी सुद्धा, आहे का नाही? असू दे, चला पुढे बघा. करब. करब कोणाच्या पिल्लाला म्हणतात? करब म्हणतात हत्तीच्या पिल्लाला. बरोबर, आपण मगाशी बघितलं होतं हत्तीच्या पिल्लाला काय लक्षात ठेवलं होतं? हत्तीच्या पिल्लाला पिल्लू पण म्हणतात आणि करब पण म्हणतात. तसेच तुम्हाला खाली प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही बघायचे. चुकीची जोडी निवडा. बघा, चुकीची जोडी निवडा असं म्हणतं इथं. म्हणजे काय? इथं डायरेक्ट प्रश्न विचारलाय कोणाच्या पिल्लाला म्हणतात म्हणून, आणि इथं काय दिलंय? चुकीची जोडी निवडा. म्हणजेच काय? प्रश्नाचा प्रकार बदलला. ऑलरेडी त्यांनी जोड्या दिल्यात, त्यातली जोडी कोणती चुकीची आहे हे निवडायचंय. म्हशीचं रेडकू बरोबर आहे. घोड्याचं शिंगरू आपण बघितलंय, घोड्याचं आणि गाढवाचं शिंगरू बरोबर आहे. सिंहाचा बछडा असतो का? आता आठवा बरं ती स्लाइड, जी तुम्हाला मी वारंवार शिकवली होती, तुम्हाला मागची काढून सुद्धा दाखवली होती. काय? सिंहाचा कोण असतो पोरांनो? सिंहाचा असतो छावा. लक्षातच ठेवायचं. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलंय मी त्यासाठी खास. सिंहाचा छावा हे कधीच विसरलं नाही पाहिजे. बछडा कोणाचा असतो? बछडा हा वाघाचा असतो. वाघाचा बछडा हे लक्षात ठेवायचं. असंच परीक्षेत तुम्हाला चुकवणार, तिथं चुकायचं नाही. मेंढीचं काय असतंय? कोकरू. झालं. काय असतंय? सोपं आहे. हो काय? खाली तुम्हाला स्पष्टीकरण पण दिलंय. काय? सिंहाचा बछडा, कारण सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात, बछडा नाही. चला पुढे बघू आता. लक्षात ठेवा आता. हरणाचं पिल्लू, पाडस, सिंहाचं छावा, म्हशीचं रेडकू, पारडू हे सर्वात जास्त विचारले जातात, जे की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. पिल्लू लिहिलंय का बघा बरं ह्या ओळीत कुठंतरी? पिल्लू नाही लिहिलेलं. का नाही लिहिलं? कारण की हे जे शब्द आहेत, जे ऐकायला, वाचायला, म्हणायला थोडेसे जड जातात, तेच तुम्हाला नेमकं परीक्षेला विचारले जातात. म्हणून ह्या शब्दांवर वारंवार आपली रिव्हिजन पाहिजे. कारण की हे शब्द काय आहेत? IMP म्हणजेच इम्पॉर्टंट. आलं लक्षात? पुढे काय दिलंय? पिल्लू हे नाव अनेक प्राण्यांचे आहे. कुत्रा, मांजर, हत्ती, कोंबडी, पक्षी. गोंधळू नका. सांगितलंय मी तुम्हाला. हे सगळं तुम्ही घरी गेल्यावर व्यवस्थित फक्त एकदा वाचायचं. तुम्हाला घरी गेल्यावर आठवणार सरनी काय तेव्हा काय सांगितलं होतं ते आठवलं की समजायचं जिंकलो आपण. परीक्षेत सुद्धा ते आठवतं, कुठेही जात नाही. ट्रस्ट युअर ब्रेन म्हणजेच काय? स्वतःच्या मेंदूवर, स्वतःच्या मेंदूवर विश्वास ठेवा. विश्वास म्हणजे ट्रस्ट, TRUST. मेंदू म्हणजे ब्रेन, BRAIN. झालं. असंच आहे. हेच शिकायचंय, असंच शिकायचंय. पुढं काय आहे? चुकीची जोडी निवडा, चुकीचे नाव शोधा. बघितलंय आता आपण कसं करायचं ते. घोड्याचं शिंगरू, गाढवाचं शिंगरू, दोन्ही एकच नाव आहे, वेगळे वेगळे प्राणी आहेत. योग्य पर्याय निवडा. प्रश्नात आधी जोडी पूर्ण तपासा आणि मगच उत्तर द्यायचं. म्हणजेच काय? ऑप्शन्स वाचायचे. तुम्हाला काय दिले ते ऑप्शन तुम्ही जर वाचलेच नाहीत, कदाचित तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यापर्यंतच गेला तुम्ही, आणि उत्तर तुमचं जर चौथा असेल आणि तुम्ही ते वाचलंच नाही, तर तुम्ही 100% उत्तर चुकणार. म्हणून परीक्षेची सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी काय आहे? शांत आणि व्यवस्थित बारकाईने केलेलं वाचन. प्रश्न जर व्यवस्थित बारकाईने वाचला तर तो कसा सोडवायचा हे आपल्या मेंदूला माहीत असतं. म्हणूनच मी तुम्हाला काय सांगितलंय? स्वतःच्या मेंदूवर विश्वास ठेवा, म्हणजेच ट्रस्ट युअर ब्रेन. पुढे बघा आता. चला, झालं, संपत आलं. काय? सराव प्रश्न जे तुम्हाला मी सांगितलंय, जे तुम्हाला आता सवय झाली ज्या गोष्टीची. कारण की आपण घरदर्शक बघितले, पिल्लू दर्शक बघितले आणि ध्वनिदर्शक शब्द बघितलेले आहेत. म्हणून आता आपण ह्या गोष्टी मी तुम्हाला परत परत सांगायची गरज नाही की काय करायचंय, हे कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे. फक्त आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक करायचं. काय? जे मी तुम्हाला सांगितलं होतं. हा आहे कॉलम बनवायचे. आता हा प्राणी किंवा पक्षी असा एक कॉलम बनवायचा. त्याच्यानंतर काय करायचं? रेष ओढायची. हे आहे घरदर्शक. त्याच्यानंतर हे आहे ध्वनिदर्शक. आणि त्याच्यानंतर हे आहे पिल्लू दर्शक. हे तुम्ही आता ह्या प्रकारे लिहायचंय. जसं की सिंह. चला उदाहरणार्थ सिंह घेऊ. सिंह. सिंह काय करतो? कुठे राहतो? सिंह राहतो गुहेत. गुहा. सिंहाचा ध्वनिदर्शक शब्द काय सांगितलाय पोरांनो? सिंह काय करतो? गर्जना करतो.
आणि वाघ काय करतो? डरकाळी फोडतो. मग सिंह काय करतो? तर गर्जना. आणि सगळ्यात शेवट सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? हे तर तुम्ही झोपेत पण विसरायला नाही पाहिजे आता. छावा. सिंहाचा असतो छावा. कळालं? पॅटर्न कळाला? अशा प्रकारे आपल्याला तिन्हीच्या तिन्ही व्हिडिओ मधले सगळ्या स्लाइड अशा प्रकारे बनवून घ्यायच्या. ह्याने काय होणार? जे काही आपण मागच्या तिन्ही लेक्चर मध्ये शिकलोय, काय घरदर्शक, ध्वनिदर्शक आणि पिल्लूदर्शक मध्ये जे शिकलोय, ते सगळं तुमचं एका पानावर बसून जातं. तुम्हाला दुसरीकडे कुठेही नजर फिरवायची गरज नाही. असा असतो अभ्यास. हाच असतो अभ्यास आणि हेच करायचं आहे आपल्याला. कोकरू कोणाचे पिल्ल आहे ही सगळी उत्तर लिहा. मी ही उत्तर बघणार आहे, कारण की आपल्याला परीक्षेत मार्कच पाडायचे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी करणंच आहे आणि मजा म्हणून करायच्या. ही तशी काय कशी मजा येते तुम्हाला? आता कसं भारी वाटतंय बघायला, तसंच सोडवायला पण येणार मज्जा. आपल्याला मेंदूला ताण द्यावा लागतो. कुठलीही गोष्टीला ताण दिल्यानंतर तो जास्त चांगल्या प्रकारे वर्क करत असते. जसं की मशनी बंद ठेवल्या तर खराब होतात, गंजून, त्याला गंज लागतो. तसं बुद्धीचं सुद्धा आहे. बुद्धी जर तुम्ही चालू ठेवली, वापरात ठेवली, तिला जर तुम्ही विचार करायला भाग पाडलं, तर ती अजून जास्त शार्प होती, अजून जास्त चांगली होती. म्हणून तुम्ही मोबाईल कमी वापरा. मोबाईल जरी वापरायचा असला तरी मोबाईलवर हे करणं गरजेचं आहे जे तुमच्या बुद्धीला चालना देईल. नाहीतर तुम्ही ते घेता रील, शॉर्ट बघत बसता युट्यूबच्या, तुमचं ब्रेनच वर्क नाही करत. फक्त बघायचं, नजरेने बघायचं, पुढे ढकलायचं, बघायचं, पुढे ढकलायचं. त्यांनी तुमचा मेंदू भविष्यात काम करायचं बंद करणार. हे तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या. हे करणं गरजेचं आहे, हे करायचं आहे आपल्याला. सरावाचे प्रश्न जे की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, कसे सोडवायचे आणि ह्याच्या संदर्भात काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे. एकदा व्यवस्थित बघा घरी जाऊन आणि व्यवस्थित सोडवा. अशा प्रकारे आपला तुम्ही जे काय पेशन्सनी सगळं काम केलंय ते आज आपलं पूर्ण झालंय. त्याच्यामध्ये आज आपलं घरदर्शक, ध्वनिदर्शक आणि पिल्लूदर्शक हे चॅप्टर व्यवस्थित कंप्लीट झालेत. व्यवस्थित करून घ्या. ह्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे, इथंच थांबायचं नाही. ह्याच्यानंतर काय होणार आहे? ह्याच्यानंतर आपलं ग्रुप डिस्कशन होणार. म्हणजे काय? आपण ग्रुप करून बसणार आहे आणि त्या ग्रुपला मी सगळ्यांना प्रश्न विचारणार. तुम्ही मला विचारायचे, मी तुम्हाला विचारायचे, मी तुम्हाला विचारणार, तुम्ही मला विचारायचे. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वारंवार रिवाइज करून आपण त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे. तेव्हा मग आपल्याला परीक्षेला हमखास मार्क मिळतात. आपल्याला स्कॉलरशिप मिळू शकते, ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा आणि त्याच हिशोबाने काम करायचं. चला तर मग आजच्या दिवसासाठी इथंच थांबू. आता पुढच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिक घेऊ आणि नवीन सुरुवात करू. चलो, बाय बाय.